निसर्गाला रंग हवा असतो, फुलाला गंध हवा असतो, माणूस तरी एकटा कसा राहणार, त्याला सुद्धा काहीतरी छंद हवा असतो. असाच छंद मला आहे झाडे लावण्याचा, जतन करण्याचा, त्यांची काळजी घेण्याचा. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आज सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे घरातील लहान मोठ्यांचा सगळ्यांचा आवडता नाश्ता म्हणजे मऊ लुसलुशीत जाळीदार इडल्या आणि चवदार आंबट गोड चवीचं सांबर. आज मी नाश्त्याला इडली सांबर चटणी बनवणार आहे आणि याची रेसिपीसुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे. या ठिकाणी सांबर बनवण्यासाठी मी एक भोपळा आहे तो बारीक कट करून घेतला, त्याचप्रमाणे 2 टोमॅटो कट करून घेतलेत आणि एक मोठ्या आकाराचा कांदा आहे तो सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे. या सगळ्या गोष्टी आता आपल्याला कुकरमध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत. सांबर अनेक प्रकारे बनवलं जातं, पण मी अशा प्रकारे सांबर बनवते आणि ते घरामध्ये सगळ्यांना आवडतं. या ठिकाणी मी तुरीची डाळ आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये चिरलेला भोपळा, कांदा, टोमॅटो घातलं, गरजेवढं पाणी घातलं आणि आता आपल्या कुकरच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तेवढ्यामध्ये आपली डाळ आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात. या ठिकाणी सांबरसाठी लागणाऱ्या डाळ भाज्या शिजलेल्या आहेत आणि मी चहा बनवून घेत आहे. सकाळी माझा एकदा चहा झालेला आहे, आता मी माझ्या आहोंसाठी चहा बनवत आहे. सुट्टी म्हणले की 2 ते 3 वेळा त्यांच्यासाठी चहा बनवून होतो. त्यांच्यासोबत मी सुद्धा थोडासा चहा घेणार आहे आणि मग पुढचा राहिलेला स्वयंपाक बनवणार आहे. या ठिकाणी सांबरसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची तयारी करून घेतली. लसूण सोलून ठेसून घेतला, चिंचसुद्धा पाण्यामध्ये घातली, फोडणीचं सगळं साहित्य काढलं. त्यानंतर मी या ठिकाणी इडली पात्रामध्ये इडल्या लावून घेणार आहे, कारण इडली होण्यासाठी 20 ते 25 मिनिट लागतात आणि तेवढ्या वेळामध्ये मग आपलं दुसऱ्या गॅसवर सांबार आणि चटणीसुद्धा तयार होतं, म्हणजे सगळ्यांना झटपट आपल्याला नाश्ता देता येतो. या ठिकाणी पीठसुद्धा छान फर्मंट झालेलं आहे. पावसाळ्यामध्ये पीठ फर्मंट होण्याचं थोडंसं टेन्शन असतं, कारण वातावरण थंड असतं, पण आपलं पीठ अगदी व्यवस्थित फर्मंट झालेलं आहे, हलकं झालेलं आहे आणि अशा फर्मंट झालेल्या हलक्या पिठाच्या इडल्यासुद्धा छान मऊ आणि जाळीदार होतात. इडली पात्रामध्ये आता मी पीठ आहे ते भरून घेणार आहे. पीठ भरताना थोडीशी जागावरती शिल्लक ठेवायची, म्हणजे इडली फुगून आपली वरच्या पात्राला चिटकत नाही. या ठिकाणी एका गॅसवर मी इडल्या होण्यासाठी ठेवल्या आहेत, तर आता दुसऱ्या गॅसवर मी सांबारला फोडणी करून घेणार आहे. सांबारची सगळी तयारी झालेली आहे, फक्त फोडणी बाकी आहे. या ठिकाणी पाहू शकता डाळसुद्धा आपली व्यवस्थित शिजलेली आहे. डाळ थोडीशी रवीने मी सुरुवातीला घोटून घेणार आहे. बरेच जण डाळीसोबत सगळ्या भाज्या न शिजवता फोडणीमध्ये त्या घालतात, पण घरामध्ये सगळ्यांना अशाच प्रकारचं सांबार आवडतं. या ठिकाणी आवश्यकतेनुसार आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तुम्हाला सांबार कितपत घट्ट किंवा पातळ हवं यानुसार तुम्ही त्यामध्ये गरम पाणी घालायचं. सांबारला आता आपण फोडणी करून घेऊया. या ठिकाणी कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल सोडून घेतलं. तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायची आहे छोट्या चमच्याने चमचाभर मोहरी. मोहरी व्यवस्थित तडतडली की घालूया जिरं, त्यामध्ये घालूया ठेचलेला लसूण. या ठिकाणी आपण आलं लसूण पेस्टसुद्धा वापरणार आहोत, पण सुरुवातीला फोडणीमध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या जर ठेचून घातल्या तर सांबारला छान खमंग अशी चव येते. त्यामध्ये घालूया थोडासा कढीपत्ता. कढीपत्तासुद्धा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामध्ये घालूया चिमूटभर हिंग. या ठिकाणी फोडणीमध्येच मी 2 लाल मिरच्या घातलेल्या आहेत. या सुकलेल्या मिरच्या आहेत. ह्या मिरच्या नाही घातल्या तरी चालतील, पण मिरच्यांमुळे सुद्धा छान टेस्ट येते सांबारला. त्यामध्ये घालूया आलं लसूण पेस्ट. सुरुवातीला मी लसूणसुद्धा ठेचून घातलेला आहे, त्यामुळे अगदी पाव चमचाच आलं लसूण पेस्ट मी या ठिकाणी घातली. आणि या फोडणीमध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे. आपण वरतून गार्निशिंगला तर कोथिंबीर वापरतोच, पण फोडणीमध्ये अशी थोडीशी कोथिंबीर घातली की पूर्ण सांबारला कोथिंबीरचा छान सुवास लागतो. त्यामध्ये आता मसाले घालून घेऊया. या ठिकाणी पाव चमचा मी हळद घातली, 1 चमचा लाल तिखट घातले, 2-3 चमचे मी सांबार मसाला घातलेला आहे. या ठिकाणी तुम्ही कोणताही सांबार मसाला वापरू शकता. आणि व्यवस्थित आपल्याला सर्व मसाले तेलामध्ये एक अर्धा मिनिट फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि त्यामध्ये आता आपण घोटलेली डाळ आणि भाज्या घालायच्या आहेत. सांबार आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता चिंचेचा कोळ आणि थोडासा गूळ घालून घ्यायचा आहे. या ठिकाणी 2-3 चमचे मी चिंचेचा कोळ घातलेला आहे आणि थोडासा गूळ घातलेला आहे. त्यामुळे आपल्या सांबारला छान आंबट गोड चव येते. त्यामध्येच घालूया आता चवीप्रमाणे मीठ. मीठ घातल्यानंतर सांबार एकदा व्यवस्थित तळापासून आपण हलवून घेऊया आणि त्यानंतर सांबारला उकळी काढून घेऊया. या ठिकाणी सांबारला छान उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपलं गरमागरम चवदार
आंबट गोड चवीचं सांबार तयार झालेलं आहे. चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, पाव वाटी डाळे घेतलेल्या आहेत, त्यामध्ये थोडासा फ्रेश कढीपत्ता घातलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून घातलेल्या आहेत, त्याचप्रमाणे थोडीशी फ्रेश कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे, आल्याचा तुकडा घातलेला आहे, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, 1 चमचाभर साखर घातलेली आहे. या ठिकाणी दह्याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता, पण मी आज दही न घालता चटणी बनवणार आहे. कधी मी दही घालून चटणी बनवते, कधी दही न घालता बनवते, कधी शेंगदाणे घालून चटणी बनवते. अशी वेगवेगळ्या पद्धतीने मी इडलीसाठी चटणी बनवते. या ठिकाणी चटणीवरती आता तेलाचा तडका देऊन घेऊया. या ठिकाणी 2 चमचे छोटे तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरी घातलेली आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली की थोडासा कढीपत्ता, चिमूटभर हिंग आणि चटणीला छान रंग यावा यासाठी अगदी चिमूटभर हळद आपल्याला फोडणीमध्ये घालायची आहे. टेस्टी अशी चटणी आपली रेडी झालेली आहे. या ठिकाणी इडल्यासुद्धा झालेल्या आहेत आणि इडल्या आता मी काढून घेणार आहे. इडली पात्रामधून आपण इडल्या काढल्यानंतर थोड्या वेळ त्या थंड होऊ द्यायच्या आणि मग त्या साच्यामधून बाहेर काढायच्या, म्हणजे इडली खाली तळाला चिटकत नाही. मऊ जाळीदार इडल्या, चवदार सांबर, टेस्टी चटणी असा सगळ्यांनी नाश्ता केला. त्यानंतर माझे मिस्टर मार्केटला गेले आणि भाज्या घेऊन आले आणि त्यांनी एवढ्या साऱ्या पालेभाज्या आणलेल्या आहेत. मेथीची भाजी, शेपूची भाजी, तांदूळसा, आळूची पानं, आता एवढ्या सगळ्या भाज्या अंड्यात तर खऱ्या पालेभाज्या खाल्लेल्या खरं तर हेल्थसाठी चांगल्या असतात, पण एवढ्या भाज्या मी कधी निवडणार याचंच मला आता टेन्शन आलेलं आहे. चला तर मग आता थोड्या वेळातच मी भाज्या निवडायला सुरुवात करणार आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.